माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा। शिक्षेला स्थगिती, सुनावणी होईपर्यंत आमदार म्हणून अपात्र ठरवणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळ। खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। सेना मनसेच्या युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी चर्चा। लवकरच युतीचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्यता। मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रत्येक कागदपत्रांवर पार्थ पवारांची सही। अंजली दमानिया यांनी कागदपत्रांसह दाखवले पुरावे। मुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप। पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता। अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक माहिती दिल्याची माहिती। दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा। ठाकरे भावांची युती उद्याही होऊ शकते, खासदार संजय राऊतांचे संकेत। वाजत गाजत गुलाल उधळत एकत्रित युतीची घोषणा होणार, राऊतांची माहिती। काँग्रेसलाही सोबत येण्याचं आवाहन। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची वंचित सोबत आघाडी होण्याची शक्यता। काँग्रेस नेत्यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा। मुंबईतील महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय फडणवीस शिंदे घेणार। शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत फायनल चर्चा। भाजप मात्र 150 जागांवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। धाराशिवमध्ये भाजपच्या विजयानंतर मल्हार पाटलांनी ओमराजेंना डिवचलं। दम असेल तर जिल्हा परिषदेत आईस्क्रीमचा कोन निवडून आणा। मशाल चिन्हावरून ओमराजेंना खुलं आव्हान। निवडणूक मॅनेजमेंटच्या नावाखाली फुकटची दारू कुणाला पाजू नका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वपक्षीयांना कानपिचक्या। काम करा आणि मतं मागा असाही सल्ला। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंचं नाव चर्चेत, तर अजित पवार मंत्रिपदाची संधी देतील, शेळकेंकडून विश्वास व्यक्त। निवडणूक रोखे योजना रद्द केल्यानंतरही भाजपला 2024-25 वर्षात 3112 कोटी रुपयांची देणगी। काँग्रेसच्याही तिजोरीत 299 कोटी। देशभरातील राजकीय पक्षांपैकी एकट्या भाजपला 82% देणगी। हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही। हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। नवी मुंबईत चालत्या लोकलमधून एका तरुणीला खाली फेकल्याची घटना। महिलांच्या डब्यातून खाली उतरण्याची विनंती पुरुषाला केल्यानं गाडीतून फेकलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।